मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी एक म्हणजे झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. चला ते व्हिडिओला सुरुवात करू. झिंक पिकात काय काम करतं ते पाहणार आहोत आज आपण. पाहता, ज्या ठिकाणी धान्य पिकवले जातात या धान्य पिकात कार्बोहायड्रेट असतो. म्हणजे भातामध्ये काय असतो तर कार्बोहायड्रेट असतो, गव्हामध्ये काय असतं तर कार्बोहायड्रेट असतं, बाजरी, ज्वारी, मका यामध्ये काय असतं तर कार्बोहायड्रेट असतो. आता हे कार्बोहायड्रेट बनण्यासाठी झिंकची आवश्यकता असते. जर झिंकची कमतरता पडली तर कार्बोहायड्रेट कमी तयार होणार, त्यामुळे वजन कमी येणार आणि पहिल्या मुळ्या कमी होतील. म्हणजे मुळ्यांची जी ग्रोथ आहे ती कमी होणार आहे, फुले कमी लागणार आहेत पिकाला, कार्बोहायड्रेट पण कमी तयार होणार आहे झिंकच्या कमतरतेमुळे. कार्बोहायड्रेट कमी तयार झाल्यामुळे गव्हाचा दाणा बारीक होणार आहे. गव्हाचा म्हणजे कोणत्या पण पिकाचा. पीक तर जोमात आले होते पण वाढ चांगली होती, पण आपण सर्व अन्नद्रव्य योग्य प्रमाणात दिले पण झिंक पिकांना नाही दिल्यामुळे गव्हाची ओंबी असते किंवा कोणत्या पण ह्याची पिकाचा जी ओंबी असते म्हणजे ती बारीक कसं काय पडली असं वाटतं आपल्याला, पण ही झिंकची कमतरता असते. आपण समजू आपल्या जमिनीत झिंकची कमतरता आहे. नॉर्मल परिस्थितीत सगळं व्यवस्थित होईल, पण एक अशी परिस्थिती येईल की पाण्याची कमतरता पडली. समजा की आपण एक पाण्याची पाळी चुकवली पण तिची झिंकीची कमतरता आहे, तर आपल्याला मुळ्यांचा विकास होणार नाही. जर मुळ्यांचा विकास झाला नाही तर मुळ्यांचा विकास करण्यासाठी जे आपण हार्मोन्स लागतात ते झिंकमध्ये मिळणार आहे. झिंक कमतरतेमुळे मुळ्यांचा विकास होणार नाही, फुटवा होणार नाही आणि फ्लावरिंग कमी लागणार आहे. यामुळे झिंक कमी पडल्यामुळे जे धान्य पीक आहेत त्यामध्ये या प्रकारे परिणाम होणार आहेत. आणि झिंकचे फायदे आणि झिंक कमी पडल्याचं काय नुकसान होणार आहे पिकाचं हे या प्रमाणात कशी माहिती वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशा कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू. कोणत्याही पिकाबद्दल जर माहिती हवी असेल तर बायोमध्ये नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कोणत्याही पिकाविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.